अर्जुनाशी बोलतायत, अर्जुना, अरे जे काही माझं आहे ते तुझं आहे आणि जे काही तुझं आहे ते माझं आहे. अरे मी नारायण तर तू नर आहेस. आपल्या दोघांचा जगत कल्याणासाठी अवतार झालाय. खूप मोठ्या चर्चा आहेत बरं, मी अगदी थोडक्यात सांगतोय. द्रौपदी म्हणते, कन्हैया, त्या कपटद्यूतामध्ये तू माझं रक्षण का नाही केलंस? मी इतकी टाहो फोडून तुझे धाव घेत होते. धावा म्हणतात ना, धाव रे कृष्ण कन्हैया, त्याला धावा म्हणतात. म्हणजे माझ्या तळमळीमुळे भगवंतानी धावून यावं. संतांचे धावे खूप प्रसिद्ध आहेत. इतकी मी तुला हाका मारत होते, तू का नाही आलास मला सांग. भगवंतानी स्पष्ट काही सांगितलं नाहीये. आता ते आले होते, भगवंतानी काय उत्तर दिलं? कृष्णे, अगं दुःख त्याग. ही चांडाळ चौकडी लवकरच नष्ट होईल आणि पृथ्वी त्यांच्या रक्ताचं पान करेल. दृष्टद्युम्नानेही खूप सांत्वना तिची केली. भगवान म्हणतात, आता हरिवंश पुराणामधला थोडा संदर्भ घेऊन सांगतो. इथं मूळ महाभारतात या ठिकाणी नाहीये, पण लक्षात यावं सोपं जायला म्हणून. बायकोच्या सांगण्यावरून भगवान हिमालयात तेव्हा गेले होते. कोणाच्या सांगण्यावरून? काय मंडळी, कळले का? शिवांना प्रसन्न करून घ्यायला. रुक्मिणीला इतका अप्रतिम पुत्र प्राप्त झालेला, मला पण हवा तसाच. जांबवतीला, आणि तो तपस्येतून प्राप्त व्हावा म्हणून शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हिनं त्यांना पिटाळलं. जा म्हणाले, आणि हे पण चुपचाप ओके असं म्हणून. त्यांचा उद्देश वेगळा आहे. शिवांचं दर्शन होईल, त्यामुळं भगवंताच्या मनात भाव काय, त्यामुळं शिवशंकरांचं दर्शन मिळेल. अनेक घटना घडल्यात मध्ये, त्या हरिवंश पुराणात ऐकायच्या. आणि श्रीकृष्ण द्वारकेत नाहीत आणि तपस्येला गेल्यामुळे परत येण्याची संभावना लवकर फार कमी आहे हे लक्षात घेऊन सौभपती शाल्वानं द्वारकेवर आक्रमण केलं होतं. पण मी परतीवर असताना हे आक्रमण घडलं. मी परत द्वारकेत आलो त्यावेळेला हे युद्ध सुरू होतं, आणि म्हणून त्या आक्रमणापासून आपल्या नगरीचं रक्षण करण्यासाठी माझा सगळा वेळ तिथे गेला. नगरीचं रक्षण झालं. जर हे घडलं नसतं आणि ही बातमी वेळच्या वेळी जर मला मिळाली असती तर नक्की मी हस्तिनापुरात आलो असतो आणि धृतराष्ट्राला कपटद्यूताचे दुष्परिणाम सांगितले असते. द्यूताचे दोन प्रकार आपण काल बघितले. एक आहे ते श्रुतद्यूत, मित्रत्वानं खेळलं गेलेलं, आणि दुसरं आहे ते कपटद्यूत. या कपटद्यूताचे काय दुष्परिणाम आहेत हे सर्वच्या सर्व मी धृतराष्ट्राला सांगितले असते आणि हा अनर्थ टळला असता. अनेक प्रकाराने भगवंतानी पांडवांचा उत्साह वाढेल, धर्मनिष्ठा टिकून राहील. अरे पाहता पाहता हे दिवस पालटतील. अशा पद्धतीनं उपदेश करून भगवान पुन्हा द्वारकेला परत निघून जातात आणि पांडव काम्यक वनातून द्वैत वनामध्ये जातात.
वनामध्ये गेल्यानंतर महान ऋषी मार्कंडेय तिथे येतात. हे सगळं जे चाललंय ना, हे युधिष्ठिराचं मन स्थिर ठेवण्यासाठी चाललंय. बरं, गंमत कशी आहे, रामायणामध्ये रामरायांना पण वनवास ग्रहण करावा लागला, पण तिथं रामराय ऋषींना भेटतायत. इथं उलट आहे, इथं युधिष्ठिराला भेटायला ऋषी येत आहेत. हा मुख्य फरक लक्षात येतोय का तुम्हाला? याला कंपॅरेटिव्ह स्टडी असं म्हणतात, तौलनिक अभ्यास. कारण दोघांची कॅरेक्टर्स वेगळी आहेत. श्रीराम हे राम आहे, रामो विग्रहवान धर्म, साक्षात धर्म म्हणजे श्रीराम आहे. युधिष्ठिर धर्माचे अवतार आहेत. अवतार खाली आले, बरोबर ना? म्हणून त्यांना धर्म सांगण्यासाठी ऋषी येत राहतात आणि धर्माचरण करण्यासाठी रामराय ऋषींकडे जात राहतात. हा फरक आहे. मार्कंडेय ऋषी येतात आणि चेहरा पाडून बसलेले सगळे पांडव त्यांना दिसतात. बघा, गंमत अशी आहे, एखाद्याला बरं नसेल, महिना दीड महिना तो झोपून असेल, कोणी जर त्याला भेटायला गेलं, दोन प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतील. एक असेल, तो कोणीतरी वा भेटायला, आता कंटाळ येतो ना झोपून राहिलं तर सारखं, कोणीतरी भेटायला या 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 बसा बसा, अरे काय एवढं काय, अरे होईल तू आलायस ना आता बरा होणार मी. हा एक ऍटिट्यूड. दुसरा एक ऍटिट्यूड असतो, असा ठीक असतो, युट्यूब काहीतरी बघत असतो तो, पडल्या पडल्या तर पडल्या पडल्या चॅनल असा चालू असतं, T20 बघेल, अमुक काय बघेल, हे चालू असतं. कोणीतरी भेटायला कळ की लगेच सगळं बंद, आणि चेहरा असा असतो ना, मी किती दुःख भोगतोय. दोन्ही प्रकारचे लोक आहेत. मार्कंडेय ऋषी येतानाच इतके आनंदात आहेत आणि इतकं स्मितहास्य करत येत आहेत. सगळ्या पांडवांचे चेहरे पडलेले आहेत. ऋषी आले, त्यांचं वंदन पूजन सगळं झालं, बसवलं, तरी सुद्धा त्या विशिष्ट आनंदामध्येच ते दिसत आहेत. युधिष्ठिराला राहवलं नाही. युधिष्ठिर म्हणतो, आम्ही इतक्या दुःखात बुडालेले असताना तुम्हाला स्मितहास्य करावंसच कसं वाटतं? हाऊ इज इट पॉसिबल? म्हणजे त्याचं म्हणणं असं दिसतंय, एखाद्याच्या घरात कोणीतरी गेलं, अहो हे गेले वाटतं का, अच्छा आताच गेले होय, बरं 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 बरं, काय काय झालं होतं म्हणे त्यांना. असं जर कोणी कुणाला म्हटलं तर ते कसं वाटेल? असं काहीच त्याला वाटतं. तुम्ही इतके आनंदात आहात, जणू काय माझा राज्याभिषेक झाला की काय, अशा पद्धतीनं तुम्ही वागत आहात. आपण असं का करत आहात मला कळत नाहीये. तेव्हा ऋषीवर म्हणाले, अरे राजा, दीर्घ काळापूर्वी ऋष्यमुख पर्वतावरती भगवान श्रीरामांना मी अशाच पद्धतीनं भेटलो होतो आणि त्यांना भेटल्यानंतर जो अद्वितीय आनंद मला मिळाला आणि भगवान ज्या काही आनंदामध्ये मला दिसले, he was not weeping, ते रडत बसले नव्हते, आनंदात होते भगवान. ज्या आनंदात मला दिसले ती छबी मला आत्ता सुद्धा शेकडो वर्षांनंतर तशीच्या तशी मला आत्ता जाणवते. आणि तुमच्या वनवासाची गोष्ट ऐकल्यानंतर मला तोच आनंद मिळेल कदाचित त्या दिव्य दर्शनासारखा, कारण तू ही धर्माचा अवतार आहेस. रामो विक्रमान धर्म, श्रीराम धर्मस्वरूपच होते, म्हणून मी इथं आलो.
आनंदाचा पुनर्प्रत्यय मिळावा म्हणून. पण ते दिव्य दृश्य माझ्या मनश्चक्षूंच्या समोरून हलतच नाहीये आणि त्यामुळं मी परमानंदामध्ये आहे आणि त्यामुळं तुला असं वाटत असेल. तू ही रामस्मरण कर. रामस्मरण करशील तर तूही आनंदात राहशील, सर्व दुःख विसरशील. राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम रमा रमण रघुपते राम रमा रमण. कठीण दादा दिन राम रमा रमण रघुपते राम रमा रमण. सर्वांनी म्हणायचं
असा रामस्मरणामध्ये राहण्याचा उपदेश करून परमप्रतापी परम तेजस्वी असे मार्कंडेय महामुनी हे निघून जातात. आणि ते निघून गेल्यानंतर बकदलभ्य नावाचे आणखी एक ऋषी तिथे येतात. त्यांनी क्षात्र आणि ब्राह्म तेजाचं महत्व सांगून ब्राह्म तेजाचा उपदेश आणि क्षात्र तेजाचं सामर्थ्य हे एकत्र येऊनच सनातन धर्माची ध्वजा उंच फडकते असं प्रतिपादन केलं. ते तेव्हाही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे. म्हणून सेक्युलरिझमच्या बिंडोकपणाला बळी न पडता हिंदूंनी क्षात्र ब्राह्मण तेजाचा विचार करावा. जेव्हा जेव्हा क्षात्र आणि ब्राह्मण तेज एकत्र आलेलं आहे तेव्हा तेव्हा जगाचं म्हणजे भारताचं व्युत्थान झालेलं आहे. शिवसमर्थ ही त्याच्यातली सगळ्यात शेवटची कडी आहे. त्याच्यानंतर हे घडलं नाही दुर्दैवानं. 350 वर्ष होऊन गेली. शिवसमर्थांच्या नंतर इतका मोठा योग अजून आलेला नाही आणि तो लवकर यायला हवा. मग कदाचित आपल्याला जे हवे ते होईल. काय? हम हिंदू राष्ट्र बनाएंगे. ज्या अर्थी बनाएंगे असं आहे त्या अर्थी बनलेलं तेव्हा बकदलभ्य ऋषींचा आशीर्वाद यांना प्राप्त आहे. ऋषींच्या उपदेशाप्रमाणे तुम्ही आपलं जीवन पुढे न्या आणि आपलं सामर्थ्य पणाला लावा असं सांगून तेही ऋषी निघून गेले. पांडव जेव्हा अरण्यामध्ये आहेत त्यावेळेला 3 लोक ऍक्टिव्ह आहेत आणि 3 लोक पॅसिव्ह आहेत. मध्ये असं मी मराठी बोललं तर चालेल ना? 3 ऍक्टिव्ह 3 पॅसिव्ह. त्यामध्ये द्वेषानं बोलणारा भीम आहे. संतापानं बोलणारी द्रौपदी आहे आणि पोक्तपणे संयमाने बोलणारे युधिष्ठिर आहेत आणि श्रोते 3 छान आहेत. अर्जुन, नकुल आणि सहदेव. ते असं करतात. हा काय म्हणाला? टेबल टेनिस असं असं ना. पण तिघही काही बोलत नाही, चुपचाप ऐकतात नुसतं. नो रिॲक्शन. ते म्हणतात आम्ही धनुष्याने आणि बाणाने बोलू, ते तोंडाने नको बोलायला. भीम थांबत नाही. भीम युद्धभूमीवर पण रट्टे देतो, इथंही रट्टे देतो. तुझ्यामुळे दादा असं झालं, तुझ्यामुळे असं झालं, असं झालं, तसं झालं. मग सांत्वनाच्या स्वरामध्ये युधिष्ठिर त्याला समजावतो, अरे असं नाही, असं नाही तर मग कसं. दीर्घ चर्चा आहे. असाच युधिष्ठिर आणि भीम यांचा संवाद एकदा सुरू असताना युधिष्ठिराने अगदी आग्रहपूर्वक म्हटलं, भीमा एवढं तू म्हणतोयस पण तुला सोपं वाटतं का रे? दुर्योधनाला मारेन आणि दुःशासनाला मारेन वगैरे वगैरे. अरे भीष्म, द्रोण, कृप आणि कवच कुंडलधारी कर्ण अशा या अभेद्य कवचामध्ये दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी इत्यादी असणार. यांना मारणं तुला सोपं वाटतं? असं म्हटल्यानंतर भीम पण विचारात पडला आणि भीमाचा चेहरा सुद्धा काळवंडला. खरंच राव, ह्यांना कसं मारायचं? आणि असं झालेलं असताना एकदम भगवान वेदव्यासांचं शुभागमन झालं. वेदव्यास भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
व्यास मुनी म्हणतात, राजन, तुझं सर्व भय मी नष्ट करतो, तुला मी प्रतिस्मृती विद्या देतो. प्रतिस्मृती विद्या तिचं नावच आहे. या विद्येच्या योगानं तुझं सर्व भय नष्ट होईल. काय करायचं सांगतो. ही विद्या तू ग्रहण कर आणि अर्जुनाला तुझ्या मुखातून ही विद्या त्याला दे. ही विद्या मिळाल्यामुळं तो यम, रुद्र, इंद्र इत्यादिकांकडून दिव्यास्त्र घेऊन येईल. अरे तो नर ऋषीचा अवतार आहे. आता इथून दूर तुम्ही निघा. एके ठिकाणी सारखं थांबणं योग्य नाही. आणि ती प्रतिस्मृती विद्या युधिष्ठिराला आचमनादी करून देवविली. आता युधिष्ठिरा प्राज्ञ पुरुष आहे. एकदा दिली ती पटकन लक्षात राहिली, विसरलं नाही. आणि वेदव्यास अंतर्धान पावले आणि काम्यक वनामध्ये पांडव जातात आणि योग्य मुहूर्तावरती युधिष्ठिरानं ही प्रतिस्मृती विद्या अर्जुनाला उपदेशली. आणि त्या विद्येचा जोरच असा काही अर्जुनामध्ये प्रकट झाला की त्याला त्या वनात थांबवेनाच. पाऊस पुरण पावायला लागले. ध्येय डोळ्यासमोर दिसायला लागलं. मला इथं थांबून चालणार नाही, मला निघायचंय, मला निघायचं. आणि त्यांनी बोलून दाखवलं, मी आता दिव्यास्त्र प्राप्तीसाठी निघतो. द्रौपदीनं आता दीर्घकाळ अर्जुनापासून आपल्याला दूर राहावं लागेल म्हणून अगदी प्रेमाने अर्जुनाचं मंगलाचरण केलं. आणि अर्जुन धनुष्यबाण, तलवार, कवच आदी बरोबर घेऊन वेगामध्ये इंद्रकील पर्वतापाशी पोहोचला. सर्व शस्त्र अस्त्र त्याच्याकडे आहेत. त्या पर्वतावर तो गेला. एकदम थांब असा त्याला आवाज झाला. म्हणून त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. एक महातपस्वी तिथं बसलाय. हे शांतीचं स्थान आहे. अशा ठिकाणी शस्त्र आणि अस्त्र यांचा काही संबंध नाहीये. याचा त्याग कर. अर्जुनानं केला का? त्याला काय चरखा बहादर चावला होता त्याग करायला? तशी शस्त्रास्त्र जवळ धरून ठेवली. 4-5 वेळा त्यांनी सांगितलं शस्त्रास्त्राचा त्याग कर, त्याग कर. ह्याने केला नाही. बरं तपस्वी सांगतो, अरे कुणाला आदर्श डोळ्यासमोर ठेवायचं लक्षात घ्या. हिंदू समाज. आता अजून काय बोलावं. त्यांनी सोडलं नाही. तपस्वी चिडण्याच्या ऐवजी प्रसन्न झाला. कारण तो इंद्र होता. वेश बदलून आलेला इंद्र होता. आणि मूळ रूपामध्ये इंद्र प्रकट होतो आणि म्हणतो, वरब्रूही, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. क्षत्रियानं कधीही नको त्या गोष्टी हातात, क्षत्रियानं कधीही शस्त्रास्त्रांचा त्याग करायचा नसतो. आतले शत्रू मारण्यासाठी माळ आहे, बाहेरचे शत्रू मारण्यासाठी माळ नाहीये. बाहेरचे शत्रू मारायचे असतील तर हातात फाळ पाहिजे. हम भाला और माला दोनों संभालने वाले लोग हैं. आवश्यकता पड़ी तो भाला और आवश्यकता पड़ी तो माला. हा एकतर्फीपणाच हिंदूंच्या विनाशाला कारण ठरलाय. 800 वर्ष ह्याच्यातच गेली आमची मूर्खपणा करण्यात. तू क्षत्रिय आहेस, तू शस्त्रास्त्रांचा त्याग केला नाहीस, हे मला फार आवडलं. आणि इंद्राने वर दिला. वर माग असं म्हटलं. अर्जुन म्हणतो, मला दिव्यास्त्र हवी.
इंद्र म्हणतो, सर्वप्रथम देवदेवेश्वर शिवांना प्रसन्न करून घे. त्यांनी जर ठरवलं तरच तुला पुढचा मार्ग सुकर होणार आहे. त्यांना प्रसन्न करून घे, त्यांच्याकडून पाशुपतास्त्र मिळव आणि त्यानंतर तुझा स्वर्गाचा मार्ग उघडा होईल. त्या ठिकाणी स्वर्गात तुला दिव्यास्त्रांची प्राप्ती होईल. अर्जुन मान्य करतो आणि अधिक उत्तरेला निघतो आणि हिमालयाकडे जातो. जसा अर्जुन हिमालयाच्या दिशेने निघाला, दुंदुभी वाजायला लागल्या. हिमालयात एका उंच पृष्ठभागावरती अर्जुन पोहोचलाय. कृष्णाजी नेसलं आणि उग्र तपाला प्रारंभ केला. कशी सुरुवात झाली? पहिला महिना तपस्येचा. पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसातून एकदा फलाहार करायचा. एक शिवलिंग बनवायचं मातीचं, त्याच्यावर पुष्पार्पण करायचं, भगवंताला वंदन करायचं, प्रार्थना करायची, शिवस्तुती करायची. 1 महिना असा गेला. दुसरा महिना 6 दिवसातून एकदा फलाहार. तिसऱ्या महिन्यात 15 दिवसातून एकदा फलाहार. चौथा महिना पूर्ण निराहार राहिला. आणि ही बातमी ऋषींच्या माध्यमातून शिवशंकरांपर्यंत पोहोचली की तृतीय कौंतेय तुमच्या वरप्राप्तीसाठी कठोर तपस्या करत आहे. शिव म्हणाले, ठीक आहे, मी भेटतो. ऋषी परत गेले. मध्ये काही काळ गेला. अर्जुन नावाचा क्षत्रिय शिवाराधना करत हिमालयावर आहे अशी बातमी तनूचा पुत्र असणारा मूक नावाचा असुर आहे, त्याला हे कळलं. आणि अर्जुनाला मारण्यासाठी तो एका प्रचंड मोठ्या पशुचं, रानडुकराचं रूप घेतो अर्जुनाला मारण्यासाठी. आणि एकदम गंमत अशी होते, एक किरात हजारो स्त्रियांना बरोबर घेऊन, किरात स्त्रियांना बरोबर घेऊन अर्जुन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. हा मूक वराहाचं रूप घेतो आणि एकदम ध्यानस्थ बसलेल्या अर्जुनाच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावतो. ईश्वर कृपेनं अर्जुनाचे डोळे उघडले जातात. एक भयंकर असं वराह माझ्या दिशेनं मला मारण्यासाठी येत आहे असं त्याला दिसतं. एकदम तो उठतो. जवळच धनुष्य आहे. तो धनुष्य घेतो आणि बाण मारतो. आणि त्या बाणाच्या आघातानं ते वराह मरून पडतो. अर्जुन तिथं जाऊन पाहतो तर त्याला गंमत अशी दिसते, मी सोडला होता एक बाण, याच्या अंगात घुसले 2 बाण. माझ्या अस्त्रविद्येमध्ये एकावर एक फ्री कधी नव्हतं. हे कसं काय झालं? म्हणून तो तिथं इकडं तिकडं बाहेर लागतो. तर हा किरात तिथं येतो त्या स्त्रियांच्या बरोबर हजारो आणि म्हणतो, माझी शिकार आहे, मी मारलं. अर्जुन म्हणतो, भल्या माणसा, मी मारलेला आहे, उगीच काहीतरी बोलू नको. तो किरात म्हणतो, नाही, मी मारलंय, माझी शिकार आहे. तपस्वी आणि योद्धा याच्यातला हा फरक आहे. तपस्वी म्हणाला, असं तू मारलं पण घेऊन टाक, मी जातो माझ्या तपस्येला. पण ती आतली खुमखुमी शांत बसू देत नाही. तिथंच वाद सुरू झाला. वादाचं रूपांतर विवादात झालं. विवादाचं रूपांतर प्रवादात झालं. आणि प्रवादाचं रूपांतर विसंवादात झालं.
तोही मोठा. सुरू झाली भांडाभांडी आणि प्रचंड युद्धाला तोंड फुटलं. भांडाभांडी सुरू झाली. अर्जुनानं अनेक बाण सोडले. या किरातानं अंगावर फुलं टाकावीत तशी ते झेलून घेतले. अरे म्हणाला, बाण मारतोस की काय मारतोय? जरा जोरात मार. यांनी पूर्ण कानापर्यंत बाण ओढून सोडले जोरात. हजारो बाण सोडले. हजारो बाण त्यांनी पटपट पटपट घेतले किराताने हातात. अर्जुनाला राग आला. त्याचे सगळे बाण संपले. आता काय करावं? चिडला आणि ते धनुष्य घेऊन त्याच्या टोकाने त्याला मारायला गेला. त्या किरातानं ते धनुष्य लिहिले असं हातात धरलं आणि हिसकावून घेतलं आणि पत्नीला म्हणा, हे का खेळायला घे तुझ्यासाठी. अरे ते गांडीव धनुष्य आहे, असाधारण आहे. ह्याला कळेच ना, आतापर्यंत माझ्या बाबतीत असं कधी झालं नाही. हे काय होतंय? हे किरात मला रानटी माणूस, त्याला काहीच कळेल आणि हसत हसत तो हे सगळं करतो. बरं, अरे तुला सामर्थ्याचा गर्व झाला असेल, हिंमत तर कर आघात. आता मात्र हा भडकला. खडगानं आक्रमण केलं, डोक्यावर खडग मारलं. त्यांनी असे आनंदानं ते स्वीकारलं. पण तेवढी शक्ती होती बरं त्याच्यामध्ये, म्हणून त्या खडगाचे 2 तुकडे झाले. ह्याचं डोकं आहे तसंच राहिलं किराताचं. अर्जुनाने थांबावं ना. योद्ध्याला युद्ध होईपर्यंत शांतता वाटत नाही. किती विकल्प आहेत तो पाहतो. बाजूला गेला, मोठा वृक्ष उपटला, तो अंगावर फेकला. दगड फेकले, सगळे त्यांनी झेलले पटापट. आणि आपल्या बायकांना, हे तुझ्यासाठी, हे तुझ्यासाठी, हे तुझ्यासाठी, घ्या घ्या घ्या. आता मात्र याच्याकडे काही उपाय राहिला नाही. हा अंगावर धावला आणि मुष्टियुद्धाला प्रारंभ झाला. भयंकर मुष्टियुद्ध सुरू झालं आणि किरातानं अक्षरशः अर्जुनाला पुकलून काढलं. असं उकळून काढलं, जमिनीवरती रगडून काढलं, जमिनीवर लोळवलं. इतकं लोळवलं की अर्जुन मूर्छित होऊन पडला. मूर्छित होऊन पडला. किरात त्याच्याकडे बघून हसतोय. जेव्हा मूर्छा गेली आणि डोळे उघडले, पाहतो तर तो किरात आणि त्याच्या त्या सगळ्या 1000 स्त्रिया आहे का जिवंत का पोचवलाय असं त्याच्याकडे पाहताय. किरात हसतोय त्याच्याकडे बघून. त्यांनी म्हटलं, टाइम प्लीज सर, माझ्या शिवोपासनेची वेळ झाली आहे. मी उपासना करतो आणि परत लढायला येतो. ग्रँटेड, जा म्हणाले. आणि हा जातो, मृत्तिकेचं शिवलिंग बनवतो. देवाला म्हणतो, देवा आजपर्यंत माझं कधी असं झालं नाही रे. मला विजयाचं दुसरं नाव अर्जुन म्हणतात आणि हा कोण कुठला किरात, अक्षरशः मला रगडून काढलं यांनी. आता माझी लाज तूच राग बाबा. तुझी तपस्या मी करतोय, तुझ्या समोर हे सगळं होतं आणि तू शांतपणे बघत बसलायस. माझी लाज तूच राग असं म्हणून मनोमन भगवान शिवांची आराधना केली आणि सुंदर अशी पुष्पमाला जी आधीच तयार करून ठेवली होती. हे सगळं सांगावं लागतं, नाही तर परत लोकांचे विभ्रम कमी नसतात. आधीच ती तयार केलेली ती अर्पण केली. जशी ती शिवलिंगावर अर्पण केली तशी ती उडाली आणि त्या किराताच्या गळ्यात जाऊन पडली. आणि तो किरात खलखला हसायला लागला. आणि अर्जुनाने बघितलं, अरे हा किरात म्हणजे तर देवदेवेश्वर भगवान शिव आहेत. देवदेवेश्वर भगवान शिव की जय. जय जय रघुवीर समर्थ. अर्जुन शिवांचा
ते लिंग रूपात केलं होतं, आता प्रत्यक्ष त्याचं अंग रोमांचित होत. गौरांग देह असणारे भगवान चंद्रमौलेश्वर त्याच्या समोर प्रकट झालेले आहेत. पार्वती माता जवळ आहे. काय दिव्य दर्शन घडलं असेल विचार करा. इतका आनंद त्याला झालेला आहे आणि स्तुती करायला लागतो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय करुणानिधि भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि 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 शंकर शिव शंकर शंभो. जय गिरिजापति भवानी 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 शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. जय गिरिजापति भवानी 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 शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. म्हणा जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. कैलासापर्यंत आवाज दिला पाहिजे. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. 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 शिव म्हणतात अर्जुना खूप मनापासून लढलास रे आणि माझ्या चरणाशी तुझी अचल भक्ती आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. वर माग. अर्जुन म्हणतो मला दिव्यास्त्र हवेत देवा. आणि भगवान शिवानी अत्यंत प्रलयंकर असणार दुर्निर्वार असं पाशुपतास्त्र अर्जुनाला दिलं. पाशुपतास्त्र. आणि त्याचबरोबर तिथं प्रकट झालेल्या
सर्व लोकपालांनी सुद्धा अनेक दिव्यास्त्र दिली. इंद्रानं मातलीला पाठवलं होतं स्वतःचा रथ घेऊन, आणि मातलीनं सांगितलं, इंद्र महाराजांनी सांगितलं आहे की तू आत्ताच स्वर्गामध्ये यावं. आणि रथात बसून अर्जुन स्वर्गामध्ये प्रवेश करतो. भव्य स्वागत अर्जुनाचं झालं. नृत्य गायन. अर्जुन स्वर्गात गेल्यानंतर इंद्र स्वतः त्याचं स्वागत करतो आणि स्वतःच्या आसनावरती त्याला मांडीवर घेऊन बसतो. मांडीवर कोणाला घेऊन बसलं जातं? मुलगा असेल तर. हा इंद्रपुत्र आहे म्हणून याला मांडीवर घेऊन इंद्र बसलेला आहे. या मधल्या काळामध्ये वज्राधिक अनेक दिव्य अस्त्र अर्जुनानं ग्रहण केली. तो 5 वर्ष स्वर्गात राहिलेला आहे. 5 वर्ष चित्रसेन गंधर्वाकडून गांधर्व विद्या पण शिकला. बरं का? आधी तो नाही म्हणत होता, मला काय गरज आहे. म्हणाले नाही, ही सुद्धा विद्या आहे. गंधर्वास्त्र ही विद्या शिकल्याखेरीज मिळत नाही. त्यामुळे गंधर्वास्त्र हवं असेल तर तुला गंधर्व विद्या आधी शिकावी लागेल, संगीत शिकावं लागेल. संगीत कशाला म्हणतात? गीतेन सहितम तत्संगीतम. संगीतामध्ये 3 विभाग आहेत: गायन, वादन आणि नृत्य. हे 3 मिळून संगीत आहे. गायन वादनामध्ये परत प्राधान्यानं 2 अंग. एक रागवाद्य, दुसरं तालवाद्य. राग वाजवणारं वाद्य शेनाई, ते सुशीर वाद्य झालं. सतार हे तंतुवाद्य झालं. त्याचप्रमाणे अवनद्ध वाद्य जी असतात, तबला वगैरे, ही अवनद्ध वाद्य. त्याला ड्रम्स असं आपण म्हणतो. तबला, पखावज, मृदुंग. आणि चौथं असतं त्याला घनवाद्य म्हणतात. घनवाद्य म्हणजे टाळ वगैरे. असे वाद्याचे 4 प्रकार. अवनद्ध आणि घनवाद्य सामान्यतः तालासाठी, सुशीर वाद्य फुंकून वाजवायचं, आणि तंतुवाद्य हे सामान्यतः रागासाठी. अशा पद्धतीनं हे वाद्य. आणि नंतर नृत्य. या तिघांना मिळून संगीत असं म्हणतात, किंवा त्याच्यातील एका विभागाला सुद्धा संगीत म्हणता येतं. पण अपेक्षित 3 विभाग आहेत. आणि ह्या 3ही गोष्टी अर्जुन शिकलेला आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. उत्तम पखावज वाजवतो, उत्तम नृत्य करतो, उत्तम गायक आहे, आणि तंतुवाद्य सुद्धा वाजवू शकतो. आणि या सगळ्याचा उपयोग त्याला पुढे होणार आहे. असा हा शिकला. आणि एकदा सभेमध्ये अर्जुनाच्या बरोबर इंद्र मुख्य स्थानावर आहे, अर्जुन एका स्थानावर आहे, आणि देवसभा भरलेली आहे. आणि तिथं नृत्य सुरू आहे. आज उर्वशीचं नृत्य आहे. किती वाजता विचारू नका. उर्वशी नावाच्या अप्सरेचं नृत्य. आणि सगळी सभा भरलेली आहे. ते नृत्य चालू झालं. आता ते अद्भुत नर्तकी आहे.
नृत्य चालू असताना आपला पुत्र इज ही एन्जॉयिंग इट ऑर नॉट? कारण तो आलाय म्हणून हे सगळं चालू आहे त्याच्यासाठी. म्हणून सहज इंद्राचं लक्ष अर्जुनाकडे गेलं. तर इंद्राला असं दिसलं की अर्जुन एका क्षणासाठी सुद्धा पापणी न हलवता आसक्त दृष्टीनं तिच्याकडे बघतच राहिले. असं इंद्राला दिसलं. पण त्याच्यातून त्याला जे वाटायला हवं ते वेगळंच वाटलं. नृत्य वगैरे संपलं. अर्जुन आपल्या कक्षात निघून गेलाय. यानं चित्रसेनाला बोलवलं, गंधर्व, आणि त्याला म्हटलं एक काम कर, आज रात्री उर्वशीला अर्जुनाच्या सेवेसाठी पाठवून दे. माझी आज्ञा आहे असं सांग. तो म्हणाला ठीक आहे. आणि चित्रसेनानं जेव्हा उर्वशीला ही गोष्ट सांगितली तेव्हा उर्वशी म्हणाली, हाऊ वंडरफुल. मी याच गोष्टीची तर आतापर्यंत वाट बघत होते. मला पण त्याला भेटायचंच आहे. आणि उत्तम शृंगार करून झिरझिरीत वस्त्र अंगावर परिधान करून हिनं रात्री अपरात्री टिंग टॉंग असं केलं. अर्जुन म्हणाला, एवढ्या रात्री तर इंद्र महाराज सुद्धा कधी येत नाही. बाजूच्याची वाजली असेल. पुन्हा एकदा टिंग टॉंग झालं. मग म्हटलं माझीच वाजलेली दिसते. म्हणून उठून बाहेर येतो. दार उघडलं जातं. ह्या मॅडम विशिष्ट अवतारामध्ये झिरझिरीत वस्त्र घातलेल्या अगदी लाजत मुडदत समोर उभ्या आहेत. अर्जुनाने एकदम खाली बघितलं. म्हणाले, तू जा बाई. तू कशाला आलीस इथं? तू जा. तिला आश्चर्याचा धक्का बसला. उर्वशीने सगळा वृत्तांत सांगितला. इंद्र महाराजांनी कसं पाठवलं, का पाठवलं तेही सांगितलं. तू असा एकटक बघत होतास वगैरे वगैरे वगैरे. अरे म्हणून मी आले तुझ्यासाठी. तो म्हणाला, ते नंतर बोलू, पहिल्यांदा या रूपात मी तुला पाहू शकत नाही. तू जा बाई, एकदा मी हात जोडतो. हिला काहीच कळेल ना काय झालं. ती म्हणते, अरे झालं काय ते तरी सांग. तो तिच्याकडे बघतच नाहीये. तो खाली बघून बोलतोय. तो म्हणतो, तू मला गुरुपत्नी सारखी आहेस. तू मला गुरुपत्नी सारखी आहेस. मी तुझे पाय धरतो. अशा विचित्र अवस्थेमध्ये, अशा विचित्र वेळी, अशा विचित्र एकांतामध्ये ह्या पद्धतीनं आपली भेट फार अनुचित आहे. तू जा लवकर. उर्वशी म्हणते, पण तुला असं का वाटतं? तो म्हणतो, तुझ्यामुळं तर आमचं कुळ निर्माण झालं. पौरव कुल हे तुझ्याच गर्भातून उत्पन्न झालेलं आहे. त्यामुळे तुला मी त्या दृष्टीनं बघतोय, मातृरूपामध्ये. आणि काय तू विचित्र रूप घेऊन आली, जा म्हणतो तो. इथून जा निघून. ती म्हणते, अरे पण नंतरच्या काळात जेवढे कुरुवंशातील आले त्यांच्याबरोबर मी रत झालेली आहे. त्यांना असं वाटलं नाही. त्यांना जे वाटायचं ते त्यांच्यापाशी, मला हे वाटतंय म्हणाले. तू इथून निघून जा. पहिल्यांदा जा. आता मात्र तिला इन्सल्टिंग वाटलं. ती चिडली. म्हणाली, तू माझा वेर करतोयस अर्जुना, हे योग्य नाही. अनेकांची कामना असताना सुद्धा मी प्राप्त होत नसताना मी स्वतःहून तुझ्याकडे आले आणि तुला त्याची किंमत नाहीये. अर्जुन म्हणाला, आता मला दार बंद करायला लावतेस की तू जातेस? असं म्हटल्यानंतर मात्र उर्वशी अत्यंत क्रोधायमान झाली. मला नाकारतोस काय? ज्या प्रबळ प्रेरणेनं मी तुझ्याकडे आले ते पुरुषत्व तुझ्यातलं नष्ट होऊन जाऊ दे.
आणि तू नपुंसक होशील असा मी तुला शाप देते. असा उर्वशीनं अर्जुनाला शाप दिला. अर्जुन म्हणाला तुझा शाप बघू, पण पहिल्यांदा तू इथून जा, शाप वगैरे नंतर बघू. आणि अत्यंत क्रोधित झालेली ही उर्वशी तिथून निघून जाते. अर्जुन लगबगीनं चित्रसेनाला भेटतो आणि काय घडलं ते सांगतो. चित्रसेनाच्या माध्यमातून इंद्राला सगळं कळतं. इंद्र अर्जुनाची प्रशंसा करतो. अर्जुना, अरे जिच्या एका कटाक्षामुळे मोठ्या मोठ्या ऋषींची तपस्या भंग होऊ शकते, त्या उर्वशीला एकांतामध्ये स्वतःहून ती आलेली असताना, मादक रूप घेऊन आलेली असताना, रात्री अपरात्री तुझ्याकडे आलेली असताना सुद्धा तू इतका संयम बाळगू शकलास. अरे तू तर ऋषीमुनींच्या पुढे गेलायस असं मला वाटतं. शिवांच्या कृपेमुळे हे झाले लक्षात घ्या. कारण शिव कसे आहेत? शिवांचं नाव आहे कामारी. कामाचे अरी भगवान शिव आहे. कामाला जाळलं कोणी? कामदेवाला. शिवांनी जाळले नाही. त्यामुळं अर्जुन हे सामान्य व्यक्तिमत्व नाहीये. तो फक्त योद्धा नाहीये. दक्ष स्मृतीमध्ये तर इथपर्यंत म्हटलेलं आहे, जे मोठे मोठे युद्ध जिंकतात त्यांना मी योद्धा मानतच नाही. जे कामक्रोधावर विजय मिळवतात ते माझ्या दृष्टीनं खरा योद्धा आहे. आणि हीच पंडूची कथा आठवा. कसा मृत्यू झाला आठवत आहे ना? अर्जुन किती सरस आहे याचा विचार करा. कारण तो नर ऋषींचा अवतार आहे. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. जय जय रघुवीर समर्थ. हरी कीर्तनामध्ये वृत्ती आणि विश्वास निर्माण झाला की कामक्रोधांवर विजय प्राप्त करता येतो. म्हणून हे सगळं करायला हवं. इंद्र म्हणतो हा शाप न ठरू देता त्याला वरदानात मी परिणत करून देतो. या शापाची मर्यादा 1 वर्षाची मी सीमित करतो. बिकॉज आय एम उर्वशीज बॉस. बरोबर. शापाची मर्यादा आयुष्यभरासाठी नाही तर 1 वर्षासाठी सीमित करतो. आणि याचा उपयोग तू 13व्या वर्षी होणाऱ्या अज्ञातवासासाठी कर. म्हणून काही लोकांचं जीवन असं असतं की ज्यांच्यासाठी अपाय उपाय बनतो आणि तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या बाबतीत उपाय बऱ्याच वेळेला अपाय बनतो. हाच फरक आहे. अर्जुनासारखे थोर लोक आहेत ज्यांच्यासाठी अपाय झालेली गोष्ट पण उपाय बनून जाते. आणि बरेच लोक उपायावरच अपाय करून टाकतात. हा फरक आहे. कामक्रोध मदमत्सर, कामक्रोध मदमत्सर, कामक्रोध मदमत्सर, जरी झाले अनावर, जरी झाले अनावर, यास काय रे साधन, यास काय रे साधन, सदा श्रवण मन, सदा श्रवण मन.
दास भारे मद संसारी बुडाले मद संसारी काम क्रोध मद काम क्रोध मद मत्सर जरी झाले अनावर जरी झाले अनावर यास करावे साधन करावे साधन सदा श्रवण मनन सदा श्रवण मनन सदा श्रवण मनन काम जय जय रघुवीर समर्थ।